राजू कीर्तने लोकजीवन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटीमध्ये आलेलो आहे आणि फिरत असताना मला या झाडावर पक्ष्याची घरटे दिसली, म्हणजे आपण त्यांना ग्रामीण भागामध्ये खोपे म्हणतो। या खोप्याकडे जर तुम्ही पाहिलं तर इंजिनियरला लाजवील असे हे त्यांचे खोपे आहे, घरटे आहे। आणि या घरट्याचं असं वैशिष्ट्य आहे की पूर्ण 7-8 महिने या चिमण्या स्वतःच्या चोंचीमधून छोटा पाला पाचोळा आणून हे त्यांचे घरटे विणतात। कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण नाही, कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन नाही, पण ह्या छोट्या जीवांनी हे घरटे विणतात। तुम्ही जर यांच्याकडे पाहिलं तर आपण जसं आपल्या घराला बेडरूम, किचन रूम, संडास बाथरूम हे जी अशी व्यवस्था करतो, ते मोकळे जनावरंसुद्धा आपल्या घरट्यामध्ये ही सगळी व्यवस्था करतात। आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे घरटे आहेत ते पावसामध्ये सुद्धा पाणी त्यांना लागत नाही। झाडावर अशा ठिकाणी घरटे बांधतात की त्यांनी माणसांनी त्या ठिकाणी जाऊ। जर पाहिलं आपण हे पहा, इकडं तिकडं पूर्ण गवत या ठिकाणी माणूससुद्धा जाऊ शकत नाही। अशा ठिकाणी हाताला न येणारे ते घरटे ते या ठिकाणी ते बांधतात। त्या मुख्य जनावराला कोणी काही शिकवित नाही, ते स्वतःच्या मनानं त्याची बुद्धीच किती असते, परंतु त्यांना या माणसापासून धोका आहे म्हणून ते ठिकाणी ह्या बाबळीच्या झाडावर हाताला न येणारे किंवा इकडं कोणी न वावरणारे हे असे घरटे ते या ठिकाणी ते बांधतात। हे जवळून पाहू आपण त्यांचे घरटे, खूप सारखे घरटे या ठिकाणी त्यांनी बांधलेले आहेत। आजूबाजूला परिसर पहा, एवढा घनदाट जंगल आहे या ठिकाणी, आणि या जंगलाच्या ठिकाणी त्यांनी हे घरटे बांधलेले आहेत। बाबळीच्या झाडावर हे 10-12 घरटे अशी बांधलेली मला या ठिकाणी जाणं सुद्धा अवघड झालं। त्यांच्या मनाप्रमाणे माणसाला कसं घडवीत असतो, तसंच या पक्ष्यांना बी त्यांचा निवारा शोधण्यासाठी दिवसभर आपलं इकडं तिकडं फिरून जंगलामध्ये फिरून आणि आपल्या या छोट्याशा बाळ्यासाठी घरटे त्यांच्यासाठी जेवण आणणं त्यांच्यासाठी, आणि आपल्या चोचीमध्ये छोटा पानाचा तुकडा आणून एखाद्या कचऱ्याची सुंदर असे घरटे बनवलेले आहेत। माणूस घर बांधण्यासाठी किती परेशान होतो, त्यापेक्षाही हे मुके जनावर, मुके प्राणी आपला निवारा शोधतात। इकडे बाजूला एवढी आपली शासकीय मोठी इमारत चाललेली आहे, त्या बाजूला त्या चिमण्यांचे घरटे आहेत। आपण त्या सण्यांचं गंभीर केलं असता याच्यामध्ये बी या प्राण्यांनी आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बाथरूम असतील, किचन असेल, बाल्कनी असेल, हे पक्ष्यांनी या ठिकाणी घरटे बनवले। एवढं सुंदर वातावरण सध्या या विद्यापीठामध्ये आहे। या विद्यापीठातून बाहेर पडावं असं वाटतं। तिकडं
हिरवगार झाडे रस्ते झालेले आहेत. काही झाडं अशी वाळलेली सुद्धा आहेत, त्यांना बी आता पालव्या फुटलेल्या आहेत. आणि आजूबाजूचा परिसर हा पूर्ण जणू काय या जमिनीवर हिरवी शाल आथरलेली आहे. आणि या शालीच्या सान्निध्यामध्ये, एवढ्या निसर्ग वातावरणामध्ये या ठिकाणी जर पाहिलं आपण, तर हे घरटे गिरटे पाहून माणसाचं मन भरून येतं. तरी माणसं हे एवढा हे करताना या चिमण्याचे घरटे पोपटे हे नेऊन टाकतात. हे बाकी घरटे या ठिकाणी येणं सुद्धा कठीण आहे. अशा ठिकाणी या पक्ष्यांनी आपले घरटे बांधलेले आहेत. हे पहा बाजूला सर्व युनिव्हर्सिटीचा परिसर, सगळे काटेकुटे, येड्या बाबळी हे झाडे या ठिकाणी, की माणसाने या ठिकाणी येऊ नये आणि आपल्या घराला कोणी इजा करू नये, आपल्याला कोणी डिस्टर्ब करू नये, म्हणून या ठिकाणी त्यांनी असे ते आपले छोटे छोटे घरटे बांधले. आणि संध्याकाळी याच घरट्यामध्ये पाण्या पावसाचा असलं तरी त्यांचा खोपा काय पावसामुळे वाहून जात नाही किंवा या खोप्यामध्ये पाणी शिरत नाही. या बाबलीच्या झाडावर तुम्हाला असे घरटे लावलेले दिसतील. आणि घरटे असे तिथे तुम्ही काढू शकत नाही. हे पहा परिसर असा आहे. हा परिसर तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी येण्याची सुद्धा भीती वाटते. अशा ठिकाणी या चिमण्याच्या, या बाबळीच्या झाडावर